बाकी असं नका करू. रोल का आता मुलगा ते जे डाऊट असेल जे काही रोल त्याच्यावर जर कुणाचा डाऊट असेल तर त्याचं पण निरसन तुम्ही करा, हे म्हणणं आहे माझं. सर, सगळ्या नातेवाईकांशी तुमचा संवाद 15-20 मिनिटं सुरू होता. काय नेमका संवाद झालेला आहे? अनेक प्रश्न ते तुम्हाला विचारतायत, त्यांच्या मनात खूप शंका आहे. तर शंकांचं निरसन तुम्ही नेमकं कसं केलं? आपलं आता 8 जुलैपासून हे जे बचाव कार्य चालू आहे त्यामध्ये पहिल्या दिवसापासून हे सर्व नातेवाईक त्यांच्यासोबत आमचा सातत्याने संवाद आहे. मगाशी काही नातेवाईकांनी 3-4 प्रश्न उपस्थित केले. पहिला प्रश्न त्यांचा असा होता की आता समजा 3-4 लोकांना आपण बाहेर काढलं आणि एखादी व्यक्ती राहून गेली तर हे ऑपरेशन चालेल का? मी त्यांना सांगितलेलं आहे, मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीची आपण याच्यातून सुखरूप सुटका करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन आज ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने चालणार आहे. NDRF ही भारतातली नावाजलेली रेस्क्यू करणारी टीम आहे आणि NDRF सुद्धा कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही आणि ही माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे की हे ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे थांबवणार नाही. दुसरा मुद्दा होता की आता जे मृत झाले आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन काय देणार आहे यामध्ये चर्चा झालेली आहे. शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाख रुपये जाहीर केलेले आहेत, महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत. 25 लाखाव्यतिरिक्त कंपनी त्या व्यक्तीच्या घरातील एकाला नोकरी देणार आहेत. त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तर त्यांचं पूर्ण शिक्षण हे कंपनी करणार. तिसरा मुद्दा आपला होता की या सर्व इमारतीबद्दल असेल, परवानगीबद्दल असेल, काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, मीडियामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत. सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची आहे ती केली जाईल. नाही अजून जे काही तुम्ही आता आश्वासन दिलंय एक तर लिखी हवंय, एक दुसरं कारण की माहीत नाही प्रत्येकाची नोकरी बदलत राहते, तर तसं ह्याच्यावर जो काय आता तुम्ही हे सांगितलंय हे कधीपर्यंत होणार आहे कंप्लीट? कंपनीने आम्हाला लेखी दिलेलं आहे. आता कालची एक दुर्दैवी भावेशवाणीची त्यांच्या पत्नीला आणि आईवडिलांना सुद्धा इमिजिएटली 10 लाख रुपये ट्रान्सफर केले आणि इन्शुरन्स चालू आहे. त्याचप्रमाणे आमचे जे 10 लाख आहेत, आता मी आयुक्त म्हणून आपल्याला आश्वासन देतो आहे, महापौर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, आम्ही जाहीर करतोय म्हणजे आम्ही ते देणार आहोत. महापालिकेचे पण 10 लाख रुपये आपल्याला देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केले 5 लाख रुपये. त्यासाठी 10 लाख वगैरे कंपनीचे कंपनी नाही सर, महानगरपालिके थ्रू जॉब पाहिजे, कंपनीमध्ये नाही, परमनंट जॉब पाहिजे, परमनंट जॉब पाहिजे. कंपनीतर्फे तुम्ही थर्ड पार्टी बोलताय, कंपनीचा कुठला माणूस इथं ते सांगायला येतात? कोण आहे त्यांना बोलवा. नाही पण ह्या ठिकाणी नको, कारण की ऑलरेडी अशी घटना झालेली आणि त्याच ठिकाणी परत नातेवाईकांची इथं लोक घेतल्या, त्यांना तसं जॉब नाहीच पाहिजे, कंपनी नको आम्हाला. कंपनी असं म्हणणं आहे त्यांचं, असं म्हणणं आहे की इथं आमच्या माणसाचा जीव गेलाय, की या कंपनीमध्ये आम्हाला नको आहे, आम्हाला महानगरपालिकेतर्फे जो माणूस या कंपनीसाठी जीव घालवला या पिंपरी चिंचवडसाठी परत तिथंच यायचं. परत न येता आम्हाला पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये आमच्या वैयक्तिक कोणतं पण माणूस असतो त्याला नोकरीला घ्यावं, भले तिकडे मी कोणत्या पण खात्यात घ्या, तुमच्या लागेल तिकडे आता त्याच्यावर नाही. आता हा आतापर्यंत कंपनी नोकरी देणार हा विषय होता, कारण तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहे, त्यामुळे कंपनी नोकरी देणार आहे, कंपनीने जाहीर केले. साहेब पण थोडं महानगरपालिका तुमची जी मागणी आहे की महापालिकेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, ह्या निर्णयासाठी आम्ही महापौर साहेब, आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन, आम्हाला सर्वांना बसवून हा निर्णय घ्यावा लागेल आणि तो निर्णय आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही तो निर्णय घेऊ. आतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलेलं आहे? साहेब
आता हे हे एक एक गोष्ट होऊ द्या आणि आमचं पहिलं बोलू द्या. जे सर 10 लाख रुपये प्रत्येकी आहेत का कसे? ऐका ना, हे मनपाकडून झालं, पण जे कंपनीने द्यायचं ठरवलंय, जे 25 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये 25 लाख मध्ये पीएफ आणि इन्शुरन्स हे दोन्ही मिळून ठरवलेलं आहे का? इन्क्लुडिंग आहे का? ऐका, नाही ना, मग सर असं नका करू सर. ऑलरेडी ESI आणि पीएफ हे ऑलरेडी कर्मचारी भरतो. तो इथं काम करू द्या नाही करू द्या, तो प्रत्येक कोणत्याही ठिकाणी केलं त्याचा तो तरी अधिकारच त्याला आहे. त्याचा तो अधिकार आहे. त्याचा अधिकार त्याला तो मिळणारच आहे. त्याच्यामुळे ते पैसे त्याच्यामध्ये इन्क्लूड करू नका. इन्शुरन्स आणि पीएफ तो फक्त 25 हे तुमच्या कंपनीने देऊ द्या. टॅली कंपनीचं कोण येतं? कर्मचाऱ्यांचे कुणीच नाही. पैसे कर्मचाऱ्यांना आलेच आले तर. कर्मचारी संयुक्त हे कंपनीचे व्यक्ती आहेत ना. कंपनी ने जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी किया है उसका कंट्रीब्यूशन कंपनी देती है, राइट? तो वो जो उसमें एम्प्लॉय से कोई पैसे नहीं लिए जाते, तो उसका जो डिपेंडिंग ऑन द रेंज तो 10 लाख रुपए है या एक का 20 लाख नहीं, तो फिर इसमें हम सबको ये मान्य नहीं है. सिर्फ इंश्योरेंस का है। नहीं, ये सारी चीजें हमको मान्य नहीं है. 10 लाख रुपए हर एम्प्लॉय को देनी है। उसके अलावा एक इमीडिएट जॉब दे रही है जो इमीडिएट फैमिली को, जिनके माइनर बच्चे हैं उनके पूरे एजुकेशन का खर्चा कंपनी उठाएगी। लेकिन वो कंपनी का जॉब कितने दिन तक रहेगा? परमानेंट जॉब चाहिए. परमानेंट जॉब की बात, हम परमानेंट जॉब की बात ही कर रहे हैं। सर लेकिन लेडी यहाँ पे काम नहीं कर पाएगी ना सर. ऐसी कंडीशन पे लेडी यहाँ पे काम नहीं कर सकती, क्योंकि जो अभी आदमी लोग मरे हुए, लेडी यहाँ पे काम नहीं कर सकती. सर, ह्या गोष्टी जे जॉबचं चाललंय ना साहेब, याचा मी फॉलोअप तुमच्याकडून घेईल. कारण की इथं जॉब नको, ऑलरेडी इथं माणूस गेलेला यहाँ पे लेडी काम नहीं कर सकती. खरंच अरे, नाही त्या जॉब पाहिजे. बाई- हे तुम्ही विषय लेत- सोडून द्या. कुठली बाई आणि काम करेल? जे महापालिकेमध्ये जॉब द्यायचा असेल तर त्याचं धोरण आहे. हा. आम्हाला शासनाची त्यासाठी परवानगी आहे. जे काय असेल तुम्ही कंपनीने जे ठरवलेलं आहे ते तुम्ही मान्य करून घ्या. कंपनी तुम्हाला पण- परमनंट जॉब देणार आहे. पण सर, नाही, आता नाही. मला सांगा, ही गोष्ट महिला मान्य आहे. नाहीये. ऐका ना, थांबा. ही गोष्ट आम्हाला मान्यच नाहीये आत्ता पण. आणि मलाच नाही, हे कुणाला सगळ्यांना विचारा. ही गोष्ट मान्य नाहीये. जर पाहिजे ह्या कंपनीमध्ये नको, तुमच्या इथे घेणार असेल तर एक ओके. आणि जे इन्शुरन्सचे आणि पीएफचे जे पैसे आहेत ते 25 दोन्ही इन्क्लुडिंग करून ते 25 म्हणतात PF हे. का पैसा तो वो तो आपका ही है, वो तो एम्प्लॉय का ही है, वो हा, उनका ते रहेगा। इन्क्लुडिंग नका करू. नहीं, वो इन्शुरन्सचे पैसे वो जो पीएफ और वो जो ग्रेजुएट जो पैसे हैं वो तो आपका ही है, वो तो एम्प्लॉय का ही है, उसकी तो हम बात ही नहीं कर रहे हाँ। हैं। हम लोग बात कर रहे हैं कि जो कंपनी का जो ग्रुप इंश्योरेंस पॉलिसी होता है जिसमें हर एक का एक लेवल होता है, एक्सीडेंटल डेथ के केस में उसको जितना पैसा है वो दैट पार्ट है। उसके अलावा कंपनी जो है 10 लाख रुपए अपने से दे रही है और कोर्ट टोटल आपको 25 मिलेगा। तो जो आप 10 दे रहे ना, आप 10 नहीं, आप 25 कर दीजिए. ये हम मांगनी कर रहे हैं. नहीं, जो अभी जो इंश्योरेंस पॉलिसी जो है उसके अंदर ही है ये। इंश्योरेंस दे देगी ना, वो कंपनी दे देगी. देखो इंश्योरेंस सिर्फ 10 लाख मिल रहा है, बाकी जो पैसा है वो हम ही दे रहे हैं। हाँ, तो 15 लाख दे रहे हैं ना, आप तो 25 लाख करो. इतना ही बोल रहे ये हो. बोल रहे हैं. सर क्योंकि उसका बाद में नहीं, अभी बोल दो ना सर, अभी बोल दो ना. बोर्ड ऑफ डायरेक्टर ही गोष्ट आहे ना, ही गोष्ट हाँ, मान्य ही तर करायलाच पाहिजे. काही गोष्ट आहे ना, आमची पालिका जर तुम्हाला आम्हाला या लोकांना 10 लाख रुपये देत असेल, जीव लावून जर 10 लाख रुपये देत असेल तर ते योग्य नाहीये. तुम्ही डिसिजन घ्या, साहेबांपर्यंत पोहोचवा. तुमच्या पुढे आम्हाला 25 लाख रुपये आणि ते कंपनीची सर, हमी आता ऐका ना, पालिकेनं 2 घेतली मिनिटं. पाहिजे. सर, तुम्ही कसं बोललात पालिकेनं आता, हमी घेतली त्यांना पण पाहिजे. बोलू देतात. तुम्ही कसं स्पष्ट केलं तसं त्यांना पण तुम्ही पण म्हणलं का नाही, आम्ही चर्चा करू आणि आमच्या इथं घ्यायचं आहे का बघू. तसं त्यांनी पण ही गोष्ट सांगायला पाहिजे. सर, आणि घेता येते का नाही पालिकेची- तुम्ही घ्या. हा पण शब्द द्या सर की आम्ही पालिकेची घेतो हमी पालिकेमध्ये. 100% ही मला एकट्याला नाही. नाही महानगरपालिकेनं घेत आहे, पण घेतली तेवढं पाहिजे, तरी तुम्ही किमान घेतली तुम्ही- पाहिजे. पालिकेने घेतली पाहिजे. हा, बॉडीवर पण घेणारे निर्णय हे तरी सांगा. इसी तरह से हमने भी जो पालिकेमध्ये जायला सांगा. तो हमने जो बोला कि 10 नका सांगू ते यांची काही गॅरंटी नाही. यांनी दुसरीकडे जाऊन काहीतरी पाडी की जो इंश्योरेंस पॉलिसी जिसकी प्रीमियम कंपनी भरती है, उससे जो आएगा उसके अलावा हम जो करेंगे पूरा आपको 25 लाख हर एम्प्लॉय एम्प्लॉय की फैमिली पालिकेमध्येच पाहिजे. उसके अलावा बाकी सब जो है एजुकेशन एक्सपेंसेस जैसे बताया वो सब होगा। ये सबका चीज हमें इसका हमने एक आपको प्रस्ताव रखा 50 लाख मतलब कंपनी देने वाली उतना. 25 वही तो हमारी समझ में आया आप क्या बोल रहे हैं, लेकिन हमारा भी सुन लो. आप 25 करो, उसमें कुछ भी इंक्लूड मत करो. उसमें इंश्योरेंस हाँ, कुछ भी इंक्लूड मत करो. जो फैमिली है ना अभी हाँ. कोई काम नहीं करने वाली, क्योंकि सब इन लोग की उम्र सब
30 साल के अंदर की है सर। पढ़ाई वाले और बच्चे सब हैं बच्चे सब। छोटे छोटे वो पढ़ाई के बच्चे जो भी मैदान नाही ती जबाबदारी खरं तर पालिकेने घ्यायला पाहिजे त्या कंपनीची. एजुकेशन का खर्चा, स्कूलिंग का खर्चा हम वो कर रहे हैं सर, लेकिन आप एक बात समझ लो, खाली इंश्योरेंस मत उसमें इंक्लूड मत करो, आप खुद के इसका 25 फॉलोअप लाख दे किससे दो. लेना है? ये आपने एजुकेशन का जो है इसका फॉलोअप कौन लेगा? हर एक सर एक पॉईंट माझा असा विषय होता की आता लहान मुलं आहेत. 2 मिनिटं लहान मुलं ऐका ना, हिंदी में छोटे छोटे बच्चे अभी इसका पापा मर गया, उनको आप शिक्षण तो देंगे और वो क्या खाएंगे? इसलिए उनकी नौकरी जो है वो नौकरी देंगे। और ऐसा नहीं है कि वो यहीं पे जो भी उनका जो भी उसका जो एजुकेशन का जो भी कार्य है उसके अनुसार काम देंगे। राइट? अगर सपोज किसी की जब तक मेरा तो एक वैयक्तिक जब तक वो लोग को नौकरी नहीं मिलता तब तक ये जो पेमेंट उनको मिलता था वो हर महीने उनके खाते में जाता था. पर हम क्या कर रहे हैं कि हर एक फैमिली के लिए हम एक डेडिकेटेड आपको आगे कॉन्टैक्ट पर्सन देंगे. उसमें से आपको अभी चाहिए तो आप इसके बाद ही हम हर एक फैमिली मेंबर जो भी है फैमिली एक आदमी आपको अपॉइंट करेंगे जो आपको ये सारी सहूलियत देगा, जो आपको सब चीज़ एक्सप्लेन करेगा. पूरा इंश्योरेंस का खर्चा जो भी प्रोसेस जो भी है वो हमारी कंपनी का वो रिप्रेजेंटेटिव आपको मैनेज कर देगा. वो हम इस मीटिंग के बाद ही हम डिसाइड करके आपको बताते हैं. और एक उनको कितना और एक इन लोगों को है ना सब नॉर्मल घर के लोग जिनको कायदा कानून कुछ मानते हैं वो सब हम आपका मैंने वही बोल वो सब करते हैं. एग्जैक्टली मैं वही बोल रहा हूँ कि वो जो एक आदमी है उसको हम रिप्रेजेंटेटिव बोलेंगे. वो आपका सिंगल पॉइंट कांटेक्ट होगा. ओके, जो आपको सब इंश्योरेंस और ये जो भी हमने जो भी आपको सहूलियत बताया कि वी कैन नॉट रिप्लेस जो भी अभी लॉस हुआ ह्यूमन लाइफ वो तो रिप्लेस नहीं होगा. लेकिन अभी जो भी हमने बोला है वो सबका कमिटमेंट. अभी आप क्या करो, इन लोगों का 7 लोग हैं जो 7 लोगों का जो होगा आप एक आदमी आप मुझे बता दो, मैं आपको उनसे जो भी कॉन्टैक्ट नंबर विद आदमी उनसे जुड़वा देंगे. ठीक है. तो वो आप सिर्फ उसी से बात करें. जैसे प्रवेश की फैमिली है, प्रवेश की फैमिली ने बोला कि आप हमारा ये रिलेटिव है, आप थोड़ी तो उन्होंने बोला कि हमारा रिप्रेजेंटेटिव है तो हमारा आदमी उनसे हेल्प कर रहा है. उनकी बीवी का जो पैसे हम ऑलरेडी ट्रांसफर सबका ऐसे होएगा ना. सबका ऐसे 100%. काही डाऊट आहे का अजून तुम्हाला काय? सर ते विचारा ना त्यांना, ते काय म्हणतात की 25 लाखाचं आम्ही सगळं म्हणजे नाही का डिस्कस करून सांगतो, मग ते कधी सांगणार? डिस्कस करू. हां, ऐका ना. तेच ना. भाऊ पालिका पालिकेने हमी घेतली पाहिजे ते सगळी. हां. कारण कोणतं ते कबूल करून घ्या. हो. ती सगळी कंपनीची हमी कोण घेणार? हाँ मैंने आपको लिख के भी दिया. ऐका त्यांनी आम्हाला लेखी पण दिली. हमने लिख के दिया. तुम्ही सबको लिख के दिया. ही जिम्मेदारी साहेब घेतात आपले आणि आयुक्त साहेबांवरती आपला पूर्ण विश्वास आहे. आणि जे सरकारी नोकरीबद्दल बोलले हां, ते सरकारी याच्याबद्दल लवकरात लवकर सरकारी नोकरीचं पण सांगा ना सर तेवढं आम्हाला. मी आपल्याला बोललो ना, मला ऐकायला लेखी खूप गरजेचं आणि आहे. ऐका ना, ते 25 कारण की लाखाचं पण- हां. कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाहीये. जसं की हे अचानक झालंय, ही आपण हे जे काय बोललो हे पण काही पण अचानक काही होऊ शकतं. ह्या गोष्टीची लेखी पाहिजे आणि गव्हर्नमेंट नोकरी म्हणजे जे सरकारी आपले पालिकेमध्ये ही फिक्स मध्ये सगळ्यांमध्ये पाहिजे. हे सकाळची confirm करा. situation घ्या, सर. ह्याच्यासाठी वाटलं तर सरांना आपण तास देऊ, 1.5 तास देऊ, त्यांना डिस्कशन करू द्या आणि मग सांगा. नाही आपल्या इथं भरपूर हा प्रोसेस असते. प्रोसेससाठी हा जीबी मध्ये मुद्दा मांडायला लागतो, जीबी मधून स्टँडिंगला घ्यायला लागतो. तर त्याच्यामध्ये मी आहेच, लक्षात तिथं मी आहेच. सारिका आहेच आपली. तर मी अपडेट देत राहील तुमचं. सर तुम्ही सुद्धा असं माझी विनंती आहे लोकांना जीव केलाय, दिसणार नाही. 100% तुमचं सहकार्य पाहिजे मला. रवी भाऊला तोंडावर पाडू नका फक्त. इन्क्लूडचं पण बोलून घ्या दादा. ते इन्क्लूड ते म्हणते ते करणार, ते पण क्लिअर करून द्या. सर फक्त और एक बात फिर से एक बार मैं रिपीट कर रहा हूँ, जो हमने अभी बात किया था इंश्योरेंस का पैसा प्लीज उसमें इंक्लूड मत कर दीजिए. जो आपकी कंपनी की तरफ से 25 लाख कर दीजिए और प्लस इंश्योरेंस एक्स्ट्रा उसमें ऐड करके दीजिए. ये प्लीज ये उतना कर दीजिए, नहीं तो क्या होगा सारे लोग बोलेंगे. मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांशी कंपनीचे प्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी हे चर्चा करत होते. यामध्ये त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.